नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। तळाशेत येथे हनुमान जन्मोत्सव व नामकरण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। हनुमान जन्मोत्सव आणि हरिनाम सप्ताहानिमित्त तळाशेत गावात सुरू असलेला धार्मिक सोहळा अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात पार पडत आहे। आज या सप्ताहाचा 5वा दिवस असून कीर्तनरूपी सेवेत हरिभक्त पारायण सुवर्णाताई भगत यांनी आपल्या ओजस्वी वाणीने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले। कीर्तनाला सात्विक संगत लाभली प्रकाश भगत, दिवाकर पाटील, हबप यशोदा पाटील यांची उपस्थिती लाभली, तर मृदुंगावर प्रसाद पाटील आणि हार्मोनियमवर शेखर पाटील यांनी सुंदर साथ दिली। या कीर्तनातून नामस्मरणाची गोडी आणि हनुमंताच्या भक्तीची महती भाविकांच्या हृदयात रुजवण्यात आली। आजची ही कीर्तनरूपी सेवा तळाशेत गावातील दानशूर व्यक्तिमत्व सुरेश धर्मा पाटील, अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती अलिबाग तालुका व नुकतेच ओजस्विनी पुरस्काराने सन्मानित झालेल्या त्यांच्या पत्नी सौ मेघना सुरेश पाटील यांच्या हस्ते हनुमंताच्या चरणी अर्पण करण्यात आली। तसेच कैलासवासी मंदाबाई धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ आजची पंगत देण्यात आली आहे। या पंगतीसाठी गावातील स्वयंपाक करणाऱ्या सेवाभावी महिला व पुरुषांनी अत्यंत प्रेमाने, भक्तिभावाने आणि मनापासून जेवण तयार केले। त्यांच्या हातच्या प्रसादाला भाविकांनी मोठ्या आनंदाने स्वीकारले। या सेवेमागील त्याग, कष्ट आणि श्रद्धा पाहून प्रत्येकाच्या मनात कृतज्ञतेची भावना दाटून आली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरनाथ महाराज, पद्माकर महाराज, अशोक पाटील, सौ सुजाता पाटील, मंगला अशोक पाटील, सुजाता कोठेकर, हबप आत्माराम पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, चंद्रकांत पाटील, प्रगती वाघ, उषा म्हात्रे, राजश्री पाटील, निर्मला पाटील, ज्योती पाटील, उमेश पाटील तसेच संदेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप तसेच ध्वनी व्यवस्था अत्यंत उत्तम होती, ज्यामुळे संपूर्ण वातावरण अधिक भारावून गेले। तळाशेत गावातील महिला व पुरुष साधकांनी अथक परिश्रम घेऊन हा सोहळा उत्तम प्रकारे यशस्वी केला। त्यांच्या एकजुटीने, सेवाभावाने आणि हनुमंतावरील निष्ठेने हा संपूर्ण सोहळा अधिकच पवित्र आणि हृदयस्पर्शी ठरला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटील, अलिबाग। आणि अशा वेळेस हे हनुमंतरायाला त्यांनी सांगितलं की आज मी मोक्ष प्राप्ती मला झाली, तुमच्या गदेचा प्रहार झाला आणि मला मोक्ष प्राप्ती झाली आणि माझा रावण राजा ह्या लंकेचा ह्याचा अंतकाल समीप आला हे मला कळलंय। आता तुम्ही लंकेत जायला समर्थ आहात, मी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला विरोध करणार नाही आणि त्या लंकेत नेणे सहज हनुमंतरायाला आतमध्ये जाऊ नये।